तर मंडळी, आता आपण आलोय मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे। नमस्कार मंडळी, जय हिंद जय महाराष्ट्र। मी अक्षय आणि स्वागत तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर मंडळी, जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलंच असेल, आज आहे गणेश चतुर्थी आणि आजचा व्लॉग एकदम धमाकेदार असणार आहे, कारण आपण जाणार आहे दगडूशेठ हलवाई गणपती इथे। तर गणपतीची स्थापना तिथे होईल, मिरवणूक होईल, मोठे ढोल ताशे वगैरे राहतील, ढोल पथक राहतील। तर ते आज सगळं अनुभवायचं आहे, कारण पहिल्यांदा मी पुण्यात आहे। इतर वेळेस प्रत्येक वर्षी मी घरी असायचो, गणपती घरी बसवला जायचा, पण यावर्षी मी पुण्यात आहे। तर म्हटलं यावर्षी दगडूशेठला जाऊन तिथला एक्सपिरियन्स घेऊ, कशा पद्धतीने तिथे मिरवणूक होते, कशा पद्धतीने तिथे गणपतीची स्थापना केली जाते। तर तुम्ही पण माझ्यासोबत हे सगळं एक्सपिरियन्स करा आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। फ्लॅटवरून निघालो आहे आणि सोबत माझे रूममेट्स वगैरे पण असणार आहे। तर मंडळी, आता जस्ट जेवण वगैरे करून आम्ही निघालो आहे दगडूशेठला जायला। तर प्लॅन असा आहे की लक्ष्मी चौक, जर तुम्ही फेज 1ला हिंजेवाडी फेज 1ला कधी आले असणार माहिती असेल तर लक्ष्मी चौक आहे, तिथून आम्ही रिक्षाने जाणार आहे भूमकर चौक आणि तिथून बस राहणार आहे। कारण आम्ही बहुतेक मित्राचा एक मित्र पण येणार आहे, तर 4-5 जण होतो, तर 2 बाईकमध्ये तर बसणार नाही, त्यामुळे बसनेच जायचा प्लॅन आहे। तर मंडळी, आता जस्ट आम्ही उतरलो आहे बसमधून, 1-1.5 तासाचा प्रवास केला आणि मनपाची बस होती हिंजवडी चौकापासून। तर पुढे ब्लॉक असल्या कारणाने आम्हाला अलीकडेच उतरवलं। हां, पुढे ॲक्च्युली ब्लॉक आहे, बस तर जाऊ नाही शकत, तर आम्हाला अलीकडेच उतरवलं COP कॉलेजच्या जवळ। तर आता जातोय पायी दगडूशेठला। तर माहीत नाही किती चालावं लागेल, तरी आहे थोडंफार अंतर, तर जाऊया। आणि भाई, आजचा माहोल एकदम जबरदस्त आहे, म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी जो माहोल असायला पाहिजे ना पुण्यात, तो बिलकुल होता। आणि बसमध्ये गर्दी असल्यामुळे मला कॅमेरा चालू नाही करता आला, कारण ॲज युजल बसमध्ये खूप गर्दी असते आणि आज तर गणपती बसताय त्यामुळे तर विषयच नाही, खूप गर्दी होती। आणि भाई, आज पाऊस पण पडला, तर असं तर काय होणार नाही, गणपती बसताय आणि पाऊस नाही पडणार, तर बऱ्यापैकी पाऊस पडत असतो। आता 10-11 दिवस पाऊस तर जोरात पडणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पावसाला यावंच लागतं। तर जाऊया आता पायी केवढं जाता येईल बघू। तर इथून आपल्याला मनपा, शनिवारवाडा आणि मग दगडूशेठ। तर या साईडला आहे शनिवारवाडा आणि हा सरळ रस्ता जातो दगडूशेठला। गर्दी पाहू शकता केवढी जबरदस्त आहे आज। तर मंडळी, हा पूर्ण केदारनाथचा सेटअप केलेला आहे इथे, डेकोरेशन काय जबरदस्त केलं आहे बघू शकता। पुढे तुम्हाला दगडूशेठची कमान दिसत असेल मंडळी, गर्दी बघू शकता आज।
आणि आता दगडूशेठ मंदिराच्या इथे एंट्री करतोय मित्रांनो आपण. तर मंडळी, गणपतीची मूर्ती इथे विराजमान असते नेहमी. तर गणपती बसवण्याच्या वेळेस मूर्ती हलवून त्याची मिरवणूक काढली जाते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर दगडूशेठचा गणपतीची मूर्ती इथे बसली मित्रांनो. तर मंडळी, आता आलोय आपण दगडूशेठ गणपती मंदिरला. ते बघू शकता बरेच फॉरेनर्स जे पूजापाठ करत आहे. तर मंडळी, आता जस्ट दर्शन घेतलेलं आहे. घाम बघू शकता केवढा आहे, कारण गर्दीच तेवढी होती आणि खूप जास्त गर्दी होती आज. तर दर्शन झालेलं आहे चांगलं. तर दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत पहिले मानाचे 5 गणपती यांचं. व तिथे जात असताना रस्त्यात आपल्याला जागोजागी ढोल पथक लागले आणि चौकात जे नवीन मंडळ बसले गेले होते तर तिथलं आपण डेकोरेशन ढोल पथक बघत गेलो.
आहे नवसाचा गणपती. एकदम आकर्षक मूर्ती, डेकोरेशन पण लय जबरदस्त केलं. गर्दी ॲज युजल तशीच आहे. तर मंडळी, आता आपण बघतोय 5 मानाच्या गणपतींमधला एक गणपती तुळशीबागेचा गणपती. तर मंडळी, हा आहे मानाचा 4था महागणपती. तर या गणपतीला 5 मानांच्या गणपतींपैकी 4था महागणपती म्हणतात. तर आता आपण बघतोय तुळशीबागेचा गणपती. तुळशीबागेचा गणपती मानाचा 4था महागणपती. तर मंडळी, आता आपण आलोय मानाचा 3रा गणपती बघायला, गुरुजी तालीम. डेकोरेशन पाहू शकता किती मस्त केलंय. तर मंडळी, आता आपण आलोय मानाचा 2रा गणपती बघायला, तांबडी जोगेश्वरी. डेकोरेशन अगदी आकर्षक असं केलंय. तर आता आपण दर्शन घेतोय तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिरचं, जो की आहे मानाचा 2रा महागणपती. आणि डेकोरेशन नेहमीप्रमाणेच अगदी जबरदस्त केलं आहे. तर मंडळी, आता आपण आलोय मानाचा 5वा गणपती बघायला, केसरीवाडा येथे. तर मागे लोकमान्य टिळकांची मूर्ती आहे, ज्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती सारखे सण साजरे करायची सुरुवात केली. आणि पुढे गणपती बाप्पा. तर मंडळी, आता आपण आलोय मानाचा पहिला गणपती, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे. जस्ट एंट्री करतोय आता आपण.
आणि ॲज युजल प्रत्येक गणपतीचं डेकोरेशन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तर मंडळी, सर्व पाची मानाचे गणपतींचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आणि दर्शन खूप मस्त झालं आहे. गर्दी होती पण एवढी पण नव्हती की खूप जास्त लोटालोटी वगैरे किंवा खूप जास्त गदारोळ चालू आहे तसं पण नव्हतं. आरामात झालं, व्यवस्थित झालं सगळं. कायदा सुव्यवस्था पण एकदम व्यवस्थित राखलेली होती. आणि दगडूशेठ गणपतीचं सगळ्यात आधी घेतलं, त्यानंतर आपण मानाचे पाची गणपतींचं दर्शन घेतलं. तर आजचा व्लॉग मंडळी आपण इथंच थांबवूया, कारण मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा नाही आहे, 15% बाकी फक्त. आणि आज बऱ्यापैकी थकवा जाणवतोय, कारण कंटिन्यू सकाळपासून 5-1 तासापासून फिरतोय आम्ही. तर सकाळी 2 वाजता चालू केलं होतं दर्शन घ्यायला आणि आता जवळपास 5:30-6 वाजलेले. तर मंडळी, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओला सांगायची गरज नाही पडायला पाहिजे, तुम्ही स्वतःहून करायला पाहिजे. आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि गणपती बाप्पा मोरया द्या.